नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं हिरा अकॅडमी या चॅनलवर. आज आपण तलाठी भरती यावरील अतिमहत्त्वाचे प्रश्न आज आपण पाहणार आहोत. पहा, आता अगोदर तलाठी भरतीचा फक्त एकच पेपर होत होता, पण आता आपले 2-2 पेपर होणार आहेत आणि त्यातली त्यात MPSC पॅटर्ननुसार ही परीक्षा होणार आहे. त्यामुळे त्या MPSCच्या मार्फत कशा पद्धतीत प्रश्न विचारले जातील आणि खूप कन्सेप्ट बेस प्रश्न विचारले जातात MPSCमध्ये. त्यामुळे नक्कीच आपल्याला टॉपिक वाईज जाणं खूप महत्त्वाचं आहे. जोपर्यंत तुम्ही टॉपिक वाईज अभ्यास करत नाही तोपर्यंत तुम्हाला रिझल्ट येणार नाही. तर बघा, तलाठी भरती यामधील अतिमहत्त्वाचा जो टॉपिक आहे पंचायत राज आणि त्यावरील समित्या आपण या व्हिडिओमध्ये पूर्णपणे कंप्लीट केलेलं आहे. पंचायत राजसुद्धा पूर्ण कंप्लीट केला आणि त्यावरील ज्या समित्या आहेत त्या सर्व आपण या व्हिडिओमध्ये कंप्लीट केलेल्या आहेत. नक्कीच त्यावरील एकही प्रश्न म्हणजे कसलाही प्रश्न तुम्हाला येऊ द्या, त्यावरील तुम्ही तो प्रश्न नक्कीच सोडू शकाल. त्यामुळे नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, स्किप करू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करायलाही विसरू नका. तर चला मग जास्त वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. पंचायत राज. आता बघा, पंचायत राजमध्ये या टॉपिकवर कशा प्रकारे प्रश्न पडू शकतात आपल्याला बारकाव्याने बघा आणि काळजीपूर्वक व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका. पहिला प्रश्न आहे बघा, ऋग्वेदात प्राचीन संस्थेचा उल्लेख कोठे आढळतो? तर कुठे आढळतो? गावसभा या ठिकाणी आढळतो. 2 नंबरचा प्रश्न बघा, मनुस्मृती व नारद स्मृती या ग्रंथाद्वारे स्थानिक प्रशासन म्हणून कोणाचा उल्लेख आढळतो? तर कुणाचा उल्लेख आढळतो? न्यायपंचायतचा उल्लेख आढळतो. 3 नंबरचा आहे बघा, दक्षिण भारतातील स्थानिक स्वराज्य संस्थांना कोणी प्रोत्साहन दिले? तर कोणी प्रोत्साहन दिले? चोल या राजघराण्यांनी प्रोत्साहन दिले. 4 नंबरचा आहे बघा, ब्रिटिश भारतातील पहिला म्युनिसिपल कायदा कधी स्थापन झाला किंवा कधी घडला? तर 1842 बंगाल प्रांतामध्ये. 1842. 5 नंबरचा आहे बघा, 1793च्या चार्ट ॲक्टनुसार भारतातील डॅश डॅश या भागात पालिका संस्थांची स्थापना तर कोणत्या भागात झाली आहे? तर मुंबई, मद्रास आणि बंगाल या 3 ठिकाणी काय झालेले आहे? तर चार्ट ॲक्टनुसार भारतातील पालिका संस्थांची स्थापना झालेली आहे. 6 नंबरचा आहे बघा, बंगाल प्रांतासाठी मंजूर झालेल्या म्युनिसिपल कायदा संपूर्ण भारतासाठी लागू कधी झाला? तर 1850. कधी झाला लागू? 1850 साली झाला. 7 नंबरचा आहे बघा, 1870 साली स्थानिक स्वराज्य संस्थांच्या हाती सोपविण्यासाठी कायदा केला. तर कोणी केला हा कायदा? हा कायदा केलेला आहे लॉर्ड मेयो यांनी केलेला आहे. 8 नंबरचा आहे बघा, पंचायत राज हे स्वप्न बाळगणारे कोण होते? तर महात्मा गांधी. कोण होते? पंचायत राज हे स्वप्न बाळगणारे महात्मा गांधी हे होते. 9 नंबरचं बघा, पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य. खूप महत्त्वाचे प्रश्न आहेत मित्रांनो, नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि मन लावून पाहायला विसरायचं नाही का? कारण की खूप कन्सेप्ट बेस हे प्रश्न काढलेले आहेत. पंचायत राज स्वीकारणारे पहिले राज्य. तर पहिले राज्य कोणते आहे? राजस्थान. कोणते आहे? राजस्थान. आणि कधी स्वीकारले त्यांनी? तर 2 ऑक्टोबर 1959. 2 ऑक्टोबर 1959. बघा, या ठिकाणी तुमचे 2-2 प्रश्न मी कव्हर केलेले एका प्रश्नामध्ये. 10 नंबरचा आहे, लॉर्ड रिपन यांनी 28 मे 1888 रोजी स्थानिक स्वराज्य संस्थेचा कायदा केला. त्यामुळे त्यांना म्हणतात, काय म्हणतात? स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक. काय म्हणतात? तर स्थानिक स्वराज्य संस्थेचा जनक म्हणतात. आणि दुसरंच पुन्हा आणखी म्हणतात स्थानिक स्वराज्य संस्थेचा पितामह. काय म्हणतात? स्थानिक स्वराज्य संस्थेचा पितामह सुद्धा त्यांना म्हटलं जातं, उल्लेखलं जातं. या ठिकाणी तुमचे वरच्या प्रश्नासारखेच प्रत्येक प्रश्नामध्ये तुमचे 2-2 प्रश्न कव्हर केलेले आहेत. 11 नंबरचा आहे बघा, पंचायत राजद्वारे भारतातील पहिली ग्रामपंचायत. तर पहिली ग्रामपंचायत कोणती होती? नागौर जिल्ह्यातील राजस्थान. एक तर तुम्हाला राज्य विचारलं जाईल, नाहीतर मग तुम्हाला जिल्हा विचारला जाईल. ठीक आहे. त्यानंतर 12 नंबरचं बघा, पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र.
कितव्या नंबरचे होते, तर 90 राज्य आहे. 90 राज्य म्हणजे पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे 90 राज्य आहे. पंचायत राजवरील बरेचसे प्रश्न बघितले. आता हा चार्ट जो आहे खूप महत्त्वाचा आहे तुमच्यासाठी. स्थानिक स्वराज्य संस्था तर कोणकोणत्या आहेत बघा संस्था. ग्रामपंचायत सध्या म्हणजे 22 जुलै ते 2026 रोजीपर्यंत 27,782, पंचायत समिती 351, जिल्हा परिषद 34, नगरपंचायत 147, कटक मंडळे 7, नगर परिषद 247 आणि महानगरपालिका 29. तर बघा जेमतेम एखादी याच्यात मागं पुढे होऊ शकते, पण अशाच प्रकारचे तुम्हाला हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे आपल्या महाराष्ट्रातील संख्या. काळजीपूर्वक या चार्टचा अभ्यास करायला विसरायचं नाही. आता टॉपिक आहे बघा विविध समित्या. पंचायत राजच्या विविध समित्या. आता त्यातली पहिली समिती आहे आपली बलवंतराय मेहता समिती आणि ही कधी स्थापन झाली बघा 1957 साली ही स्थापन झाली. आणि आता बघा ही समिती स्थापन करण्याचा उद्देश काय होता, कशामुळे ही समिती स्थापन करावी लागली, तर पहिला उद्देश होता बघा 2 ऑक्टोबर 1952 पासून सामूहिक विकास कार्यक्रम व 3 ऑक्टोबर 1953 पासून राष्ट्रीय विस्तार योजना सुरू झाल्या. यामुळे त्यानंतर दुसरा आहे बघा या दोन्ही योजना म्हणजे कोणत्या 2 ऑक्टोबर 1952 पासून सामूहिक विकास आणि दुसरी आहे 53 पासूनची राष्ट्रीय विस्तार, ह्या दोन्हीही योजना असफल झाल्याने सुरू तर केल्या पण असफल झाल्याने त्यांचे मूल्यमापन करण्यासाठी आपल्याला बलवंतराय मेहता यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती स्थापन करावी लागली. हा या समिती स्थापन करण्याचा उद्देश आहे. स्थापना कधी झाली तर आपल्याला माहिती आहे की 1957, पण तारीख काय त्याची तर 16 जानेवारी 1957 साली या समितीची स्थापना झालेली. आता या समितीचे सदस्य कोण कोण होतं तर व्ही जी राव हे एक होते, डी.पी. सिंग आणि त्यानंतर ठाकूर फुलसिंग हे तिघं या समितीचे सदस्य होते. त्यानंतर समिती स्थापन झाली पण त्याचा अहवाल केंद्रात सादर कधी करण्यात आला तर 27 नोव्हेंबर 1957. यावेळी या साली काय करण्यात आला तर बघा 57मध्ये स्थापन केले आणि 57मध्येच त्याचं काय केलेलं आहे शासनास सादर केलेला आहे अहवाल. ओके 27 नोव्हेंबर 1957 तारीख लक्षात ठेवा. 27 नोव्हेंबर तुम्हाला विचारली जाईल. मेहता समितीचा अहवाल केंद्रासमोर कधी सादर करण्यात आला तर कधी करण्यात आला 27 नोव्हेंबर 1957 साली. बघा आता ही समिती स्थापन तर केली पण या समितीचे प्रमुख शिफारसी काय आहेत तर पहिली शिफारस बघा लोकशाही विकेंद्रीकरणाची शिफारस. त्यानंतर त्रिस्तरीय ग्राम प्रशासन यंत्रणा. आता त्या त्रिस्तरीयमध्ये काय काय येत आहे तर जिल्हा परिषद त्यानंतर पंचायत समिती आणि त्यानंतर ग्रामपंचायत. ठीक आहे. आणि नंतरची शिफारस आहे न्यायपंचायती, हे पण असायला पाहिजे, शिफारस आहे. त्यानंतर शेवटचे आहे पंचायती समितीचे सदस्य ग्रामपंचायतीच्या सदस्याकडून अप्रत्यक्षपणे निवडले जातील. ही शिफारस त्या समितीमध्ये टाकल्या गेली आणि या समितीमध्ये पंडित नेहरूंनी वरील त्रिस्तरीय रचनेस काय म्हटले बघा पंचायत राज असे म्हटले गेले. हे कुणी म्हटले तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी म्हटलेले. हा प्रश्न सुद्धा तुम्हाला परीक्षेत पडतो आणि पडू शकतो. IMP प्रश्न आहे आणि आजचे जेवढे पण मी पॉईंट्स घेतलेले आहेत ते सर्व IMP आहेत ना. त्यामुळे व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत पाहायला विसरायचं नाही आणि चॅनलवर जर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरायचं नाही. बघा आता या ठिकाणी आपण चार्ट घेतलेला आहे पंचायत राज स्वीकारणारे राज्य. आता कोणकोणते राज्य आहेत पंचायत राज स्वीकारलेले. पहिलं राज्य आहे बघा राजस्थान. कधी स्वीकारलं त्यांनी तर 2 ऑक्टोबर 1959 रोजी. त्यानंतर दुसरे राज्य आहे आंध्र प्रदेश आणि त्यांनी कधी स्वीकारलं तर 11 ऑक्टोबर 1959 रोजी. त्यानंतर तिसरे राज्य आहे आसाम. त्यांनी 1960मध्ये त्याचा म्हणजे पंचायत राजचा स्वीकार केला. चौथे राज्य आहे तामिळनाडू. पाचवे राज्य आहे कर्नाटक.
6वे राज्य आहे ओरिसा, 7वे राज्य आहे पंजाब, 8वे राज्य आहे उत्तर प्रदेश, 9वे राज्य आहे, आपण हा प्रश्न पण पाहिलेला आहे, 9वे राज्य आहे महाराष्ट्र आणि महाराष्ट्राने पंचायत राजचा स्वीकार कधी केला? 1 मे 1962 रोजी. आणि हा प्रश्न पडू शकतो, महाराष्ट्राने पंचायत राजचा स्वीकार कधी केला, म्हणजे कोणत्या साली केला हेही विचारू शकतो किंवा तारीखही टाकू शकतात. आणि 10वे राज्य आहे बघा पश्चिम बंगाल आणि कधी स्वीकार केला? 1964 साली स्वीकार केलेला आहे. आणि हा चार्ट खूप महत्त्वाचा आहे, नक्कीच 1 ते 2 वेळेस हा चार्ट तुम्ही काय करा, नजरेखालून घालायला विसरायचं नाही. 2 नंबरची समिती बघा, वसंतराव नाईक समिती. आणि ही समिती कधी स्थापन केली? 1960 साली ही समिती स्थापन केली आहे. आता ही समिती स्थापन करण्याचा उद्देश काय? तर बघा, बलवंतराव मेहता समितीच्या शिफारसींना अनुसरून पंचायत राज पद्धती महाराष्ट्रात कशा प्रकारे प्रत्यक्षात आणता येईल याचा सखोल अभ्यास करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली आहे. कोणती समिती? तर वसंतराव नाईक ही समिती. आता ही स्थापन कधी केली? आपल्याला माहिती आहे 1960 मध्ये, पण तारीख काय? तर स्थापन करण्यात आली 27 जून 1960 साली ही समिती स्थापन करण्यात आली. आता या समितीचे सदस्य कोण कोण होतं? तर समितीचे अध्यक्ष तर वसंतराव नाईक हेच होते. त्यानंतर भगवंतराव गाडे, त्यानंतर SP मोहिते, त्यानंतर बाळासाहेब देसाई, DD साठे, MR यार्दी. एवढे काय होते? वसंतराव नाईक हे तर अध्यक्षच होते आणि बाकीचे हे सर्व सदस्य होते या समितीचे. आणि बघा, अहवाल कधी सादर करण्यात आला? तर शासनासमोर तर 15 मार्च 1961 साली, म्हणजे स्थापन झाली 60ला आणि 61ला काय करण्यात आली? सादर करण्यात आली शासनासमोर. याचा अहवाल सादर करण्यात आला 15 मार्च 1961. ही खूप महत्त्वाच्या समित्या आहेत. यावरून तुम्हाला 4 ते 5 प्रश्न कव्हर होतात आणि तुम्हाला नक्कीच यावर प्रश्न विचारला जातो. समित्या या टॉपिकवर तुम्हाला प्रश्न विचारलाच जातो. प्रत्येक ओळ ना ओळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे. बघा, आता या समितीच्या प्रमुख शिफारसी आहेत. आता सगळ्या जर शिफारशी जर आपण काउंट केल्या तर 226 या समितीच्या आहेत, पण त्यापैकी ज्या महत्त्वाच्याच शिफारशी आहेत त्या मी यामध्ये कव्हर केलेल्या आहेत. पहिली बघा, महाराष्ट्रात त्रिस्तरीय ग्राम प्रशासन पद्धतीचा स्वीकार करावा. म्हणजेच कोणती? जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि ग्रामपंचायत. आता ही पहिल्याच समितीमध्ये सुद्धा आपण काय केलेली? तर पहिली शिफारस हीच होती आपली पहिल्या समितीमध्ये सुद्धा आणि ह्या समितीमध्ये सुद्धा आहे. त्यानंतर प्रत्येक ग्रामपंचायतीत एक स्वतंत्र ग्रामसेवक असावा, एक स्वतंत्र. त्यानंतरची बघा, जिल्हा परिषदेचा प्रशासकीय प्रमुख IAS अधिकारी असावा. म्हणजेच तो काय असावा? शिक्षितच असावा, म्हणजेच त्यातली त्यात उच्च शिक्षित असावा, IAS अधिकारीच असावा. त्यानंतर बघा, गट ग्रामपंचायत स्थापन करावी, ग्रामपंचायत स्थापन करावी. नंतरचे पंचायत समितीचा सभापती जिल्हा परिषदेचा सदस्य असावा. नंतरचे जिल्हा परिषदेला अधिक महत्त्व असावं, अधिक जिल्हा परिषदेला जास्त महत्त्व म्हणजे अधिक महत्त्व असावं. त्यानंतर बघा, जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करू नये. म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या अंतर्गत हस्तक्षेप करू नये. त्यानंतरचे जिल्हा परिषद मतदार संघ 25,000 ते 30,000 लोकसंख्येचा असावा. जिल्हा परिषदचा मतदारसंघ हा किती? लक्षात ठेवा, 25,000 ते 30,000 लोकसंख्येचा असावा. ह्या झाल्या आपल्या या समितीच्या प्रमुख शिफारशी, महत्त्वाच्या शिफारशी. त्यानंतर बघा, काही विशेष बाब आपल्याला या समितीची बघायची आहे. आता यावर सुद्धा आपल्याला प्रश्न पडू शकतात, त्यामुळे नक्कीच हे प्रश्न आणि हा टॉपिक पण महत्त्वाचा आहे, IMP आहे. तर बघा काय सांगितलंय विशेष बाब काय? तर महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम कधी संमत करण्यात आला? तर 1969 साली, 1969 साली काय केला? संमत करण्यात आला. त्यानंतर वरील अधिनियमास राष्ट्रपतीकडून मान्यता कधी मिळाली?
तर 5 मार्च 1962. 5 मार्च 1962 रोजी महाराष्ट्रात पंचायत राज सुरू करण्यात आली. तर कधी सुरू करण्यात आली? 1 मे 1962 रोजी. त्यानंतर पंचायत राज स्वीकारणारे महाराष्ट्र हे देशातील कितवे? तर आपण पाहिलं हे 9वे राज्य ठरले. कितवे? 9वे राज्य. हे नक्कीच लक्षात ठेवा. महत्त्वाचे टॉपिक्स आहेत, महत्त्वाचे प्रश्न आहेत. यानंतरची 3 नंबरची समिती बघा, ल ना बोंगीरवार समिती. ल ना म्हणजेच ल ना लक्ष्मण नारायण बोंगीरवार समिती. आता ही कधी स्थापन करण्यात आली? तर 1970 साली ही स्थापन करण्यात आली. आता ही समिती स्थापन करण्याचा उद्देश काय? तर पंचायत राज समिती स्वीकारल्यानंतर 8 वर्षांनी पंचायत राज पद्धतीच्या एकूण कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी. म्हणजे अगोदरच्या ज्या 2 समिती स्थापन केल्या होत्या त्यांचं म्हणजे पंचायत राज ही पद्धती ज्यावेळेला आपण स्वीकारली 8 वर्षांनी, तर पंचायत राज पद्धती ही खरंच आपल्यासाठी उपयुक्त आहे का? तर हे मूल्यमापन करण्यासाठी ही समिती स्थापन केली होती. तर कोणती समिती स्थापन केलेली आहे? ल ना बोंगीरवार ही समिती. तर बघा, ही समिती स्थापन कधी करण्यात आली? आपल्याला माहिती आहे 1970 मध्ये, पण तारीख जर विचारात घेतली तर किती? 2 एप्रिल 1970 साली ही समिती स्थापन करण्यात आली. आता ही स्थापन करण्यात आली, पण त्या अगोदर निर्णय घेतला होता कधी? तुम्हाला बघा, IMP प्रश्न आहे हा, खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की ल ना बोंगीरवार ही समिती स्थापन करण्याचा निर्णय कधी घेण्यात आला? तर कधी घेण्यात आला बघा निर्णय? 26 फेब्रुवारी 1970. 1970 मध्येच निर्णय घेण्यात आला, पण तारीख मात्र नक्कीच लक्षात ठेवा. निर्णय घेण्यात आला 26 फेब्रुवारी आणि स्थापन करण्यात आली 2 एप्रिल रोजी. त्यानंतर बघा, ह्या समितीचे सदस्य होते. अध्यक्ष तर काय ल ना बोंगीरवारच होते अध्यक्ष. त्यानंतर सदस्य मात्र या समितीचे 11 होते. किती होते? 11 होते. तुम्हाला संख्याच विचारली जाईल, त्यामध्ये तुम्हाला सदस्य विचारले जाणार नाही शक्यतो तरी. तर आणि ही समिती स्थापन केल्यानंतर म्हणजेच त्याचा जो अहवाल आहे तो कधी सादर करण्यात आला शासनासमोर? तर 15 सप्टेंबर 1971. 15 सप्टेंबर 1971 रोजी शासनासमोर हा अहवाल सादर करण्यात आला. बघा, समित्या खूप महत्त्वाच्या आहेत. त्याचे उद्दिष्ट, त्याची स्थापना, त्याचे सदस्य कोण होते, अध्यक्ष कोण होते, आणि तो जो अहवाल आहे, जी समिती आहे ती स्थापन करायची, तो अहवाल तयार केलेला तो शासनासमोर कधी मांडण्यात आला, ही पण तारीख खूप महत्त्वाची आहे. नक्कीच त्यामुळे प्रत्येक समिती व्यवस्थित पहा, व्यवस्थित समजून घ्या, नक्कीच तुमचा फायदा होणारच. बघा, आता या समितीच्या शिफारशी तशा जर विचारात घेतल्या तर 202 आहेत, पण मी या ठिकाणी ज्या परीक्षेत विचारल्या जाऊ शकतात तेवढ्याच मी या ठिकाणी घेतलेल्या आहेत. तर शिफारसीमध्ये बघा, पहिली शिफारस आहे, जिल्हा परिषद व पंचायत समितीस अधिक अधिकार असावे. ही अगोदरच्या पण समितीचा ही शिफारस होती. त्यानंतर जिल्हा परिषदकडून सहकार हा विषय राज्य सरकारकडे हस्तांतरित करावा. त्यानंतर सरपंचांना मानधन द्यावे. मानधन द्यावे. नंतर बघा, 10,000 लोकसंख्या असेल तर नगर परिषद स्थापन करावी. म्हणजे लोकसंख्या जर 10,000च्या वरती असेल तर त्या ठिकाणी नक्कीच तुमची काय स्थापन व्हायला हवी? नगर परिषद. नंतर ग्रामपंचायतीचा कार्यकाल 5 वर्षाचा असावा. ह्या त्यावेळेला शिफारस टाकलेल्या आहेत, तर त्या स्वीकारल्या पण गेलेल्या आहेत. म्हणूनच आज आता ग्रामपंचायतीचा कालावधी जो काय आहे तर 5 वर्षाचा असतो. तर ह्या प्रमुख शिफारसी या समितीच्या आपण पाहिल्या. यानंतरची समिती बघा, अशोक मेहता समिती. तर ही कधी स्थापन करण्यात आली? 1977 असं लक्षात ठेवायचं, 1977. आता ही समिती स्थापन करण्याचा उद्देश काय? तर 1977 मध्ये केंद्राला सल्ला मिळविणाऱ्या जनता पक्षानं पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी पंचायत राज पद्धतीच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आली. बघा, व्यवस्थित लक्षात ठेवा, उद्देश सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. आता ही समिती
स्थापन तर झाली 1977मध्ये, पण तारीख काय तर 13 डिसेंबर 1977मध्ये ही समिती स्थापन करण्यात आली. त्यानंतर या समितीचे सदस्य अध्यक्ष कोण होते, तर अध्यक्ष तर अशोक मेहताच हे होते या समितीचे, आणि या समितीमध्ये सदस्य मात्र 13 होते. किती? 13. त्यानंतर या समितीचा जो अहवाल आहे केंद्रासमोर शासनासमोर कधी सादर करण्यात आला, तर 21 ऑगस्ट 1978मध्ये. 21 ऑगस्ट 1978 म्हणजे बघा, स्थापन झाली 77मध्ये आणि अहवाल मात्र 78मध्ये सादर करण्यात आला. बघा आता या समितीच्या शिफारसी काय आहेत. शिफारसी प्रमुखच घेतलेल्या आहेत मी. आता पहिली जर शिफारस आपण बघितली तर द्विस्तरीय पंचायत राजची शिफारस. अगोदरच्या समितीमध्ये आपल्याला त्रिस्तरीय दिसून आलेले, आता मात्र आपल्याला ही जी चौथी समिती आहे अशोक मेहता समिती, यामध्ये शिफारस मात्र द्विस्तरीय केलेली आहे. लक्षात ठेवायला आहे, खूप सोपं आहे. पहिल्या 3 समित्या ज्या आहेत त्या शक्यतो तरी त्रिस्तरीयच्या आहेत, आणि अशोक मेहता ही समिती द्विस्तरीय पंचायत राजची आहे, आणि त्यामध्ये ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद अशा 2 गोष्टींचा विचार करावा अशी शिफारस टाकलेली आहे. त्यानंतर पंचायत समिती हा घटक वगळावा, म्हणजेच काय तर त्रिस्तरीय नसावी, द्विस्तरीय असावी. आणि नंतर हे बघा, पंचायत राजला वैधानिक दर्जा देण्यात यावा. वैधानिक दर्जा देण्यात यावा कशाला, तर पंचायत राजला. या प्रमुख शिफारसी आहेत अशोक मेहता समितीच्या. यानंतर हे बघा 5 नंबरची समिती बाबूराव काळे उपसमिती. बाबूराव काळे उपसमिती, आणि ही स्थापन करण्यात आली 1980मध्ये. 1980मध्ये. आता ही समिती स्थापन करण्याचा उद्देश काय. महाराष्ट्र शासनाने राज्यातील पंचायत राज संस्थांच्या कार्याचे मूल्यमापन करण्यासाठी तत्कालीन ग्रामविकास मंत्री बाबूराव काळे यांच्या अध्यक्षतेखाली ही उपसमिती स्थापन करण्यात आली. म्हणजेच काय तर मूल्यमापन करण्यासाठी ही समिती स्थापन करण्यात आलेली. ही समिती स्थापन झालेली आहे 1980मध्ये, पण कधी 19 ऑक्टोंबर 1980मध्ये ही समिती स्थापन करण्यात आली. बघा आता या समितीचे प्रमुख शिफारशी काय आहेत, तर पहिली शिफारस आहे ग्रामसेवकाकडे 2 पेक्षा जास्त ग्रामपंचायतीचा कारभार असू नये. म्हणजे जास्त कारभार हा ग्रामपंचायतीकडे देऊ नये. नंतर ग्रामीण प्रशासन विभाग व आकाशवाणी संच जिल्हा परिषदकडे द्यावे. म्हणजे ग्रामीण प्रशासन विभाग हा पंचायत समितीकडे नसावा, तो जिल्हा परिषदकडे द्यावा. त्यानंतर एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रम जिल्हा परिषदकडे द्यावे. एकात्मिक ग्रामीण विकास म्हणजे जो काही कारभार आहे गावातला ग्रामपंचायतीकडे सर्व न सोपवता तुम्ही त्यातला काही भाग, म्हणजे जो की एकात्मिक ग्रामीण आहे, त्यानंतर प्रशासन विभाग जो आहे, आकाशवाणी आहे, हे सगळ्या गोष्टी जिल्हा परिषदेकडे तुम्ही सोपवाव्यात. यानंतर बघा नंतरची शिफारस आहे बघा, राष्ट्रीय कुष्ठरोग निवारण, क्षयरोग नियंत्रण, राष्ट्रीय मलेरिया निवारण हे आरोग्य विभागाचे कार्यक्रम अभिसरण तत्वावर जिल्हा परिषदेकडे द्यावे. म्हणजे जवळपास जवळ ग्रामपंचायतीकडे जो कारभार सगळा जर देत असाल तर तो न देता तुम्ही काहीचा भाग त्यातला जिल्हा परिषदेकडे द्यावा, अशी ही शिफारस या समितीमध्ये करण्यात आली. 6 नंबरची समिती बघा, प्रा.पी.बी. पाटील समिती. म्हणजेच काय तर प्राचार्य पांडुरंग बापू पाटील समिती. तर ही कधी स्थापन करण्यात आली, तर 1984 साली ही समिती स्थापन करण्यात आली. याचा उद्देश काय होता, तर पंचायत समितीच्या कार्याचे मूल्यमापन. जवळपास समित्या स्थापन करण्यात आल्या आणि त्यांचं मूल्यमापन अगोदरच्या समितीचं म्हणा किंवा पंचायत राज संस्थेच्या कार्याचे जे मूल्यमापन आहे ते करण्यासाठी ह्या समित्या स्थापन करण्यात आल्या. मात्र स्थापन कोणत्या तारखेला करण्यात आली, तर 18 जून 1984 साली ही समिती स्थापन करण्यात आली. आणि अहवाल जो आहे शासनासमोर सादर कधी करण्यात आला, तर जून म्हणजेच जूनमध्ये. तारीख याची शक्यतो तरी सांगता येत नाही. जून
म्हणजे मला तरी आढळली नाही, त्यामुळे मी इथं टाकली नाही. पण जून 1986 जूनमध्ये ही याचा अहवाल सादर करण्यात आला. आता याच्या प्रमुख शिफारसी काय आहेत तर ते पाहूया. आता या समितीच्या प्रमुख शिफारसी बघा. पहिली बघा, 2000 लोकसंख्येत एक ग्रामपंचायत, 1,00,000 लोकसंख्येस एक पंचायत समिती व 15 ते 20 लाख लोकसंख्येस एक जिल्हा परिषद अशी स्थानिक स्वराज्य संस्थेची पुनर्रचना करावी. या ठिकाणी व्यवस्थित वाचून व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थित वाचून तुम्ही शिफारसी मात्र काळजीपूर्वक वाचायला विसरायचं नाही मित्रांनो. आणि चॅनलवर जर नवीन असाल, आत्तापर्यंत जर व्हिडिओवर असाल तुम्ही, तर तुम्हाला जर हेल्पफुल वाटतोय, इम्पॉर्टंट वाटतोय, तर नक्कीच व्हिडिओ चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायचं विसरायचं नाही आणि व्हिडिओला लाईक करायचंही विसरायचं नाही. तर बघा, 2 नंबरचं ची जी शिफारस आहे ती काय, आमदार खासदार यांना जिल्हा परिषदवर प्रतिनिधित्व असू नये, परंतु जिल्हा नियोजन मंडळात त्यांचा समावेश असावा. म्हणजे बघा, आमदार खासदार जे आहेत त्यांना जिल्हा परिषदेत प्रतिनिधित्व असू नये, पण जिल्हा नियोजन मंडळात त्यांचा समावेश असावा. नंतरची शिफारस आहे, लोकसंख्येच्या आधारावर ग्रामपंचायतीची अ, ब, क, ड अशी वर्गवारी करावी, म्हणजे करण्यात यावी. नंतरचे बघा, ग्रामपंचायतीच्या सरपंचाची निवड पंचाकडून न होता ग्रामसभेतील सदस्याकडून म्हणजेच प्रौढ मतदाराकडून व्हावी. म्हणजेच प्रौढ मतदाराकडून यांची निवड व्हावी. कुणाची तर ग्रामपंचायतीतील सरपंचाची निवड, म्हणजे ती जवळपास म्हणजे गावकऱ्यांकडूनच त्यांची काय व्हायला पाहिजे, त्यांची निवड व्हायला हवी. नंतरची शिफारस आहे, सरपंचांना मासिक मानधन न देता भत्ता द्यावा. मासिक मानधन न देता. बघा, या ठिकाणी आपली जी 3 नंबरची समिती होती, कोणती, ल.ना. बोंगेरवार यांची जी समिती होती, त्या समितीमध्ये शिफारस टाकली होती की काय टाकली होती, सरपंचांना मानधन द्यावं. पण या ठिकाणी तुम्हाला शिफारस काय सांगितली आहे 6 नंबरच्या समितीमध्ये, तर जी सरपंचांना मानधन न देता त्यांना भत्ता द्यावा. भत्ता हे मात्र नक्कीच लक्षात ठेवायला विसरायचं नाही. बघा, व्यवस्थित वाचा, व्हिडिओ पॉज करा आणि व्यवस्थित वाचा. यानंतरच्या आणखी काही शिफारशी बघू आपण. जिल्हा परिषद एकूण जागेपैकी 1/4 जागा स्त्रियांसाठी आरक्षित असाव्या. या शिफारसीमध्ये याचा उल्लेख केलेला आहे. यानंतरची शिफारस बघा, दुर्गम व आदिवासी भागात 1000 लोकवस्ती व 5 किलोमीटर त्रिज्येचे अंतर यासाठी एक ग्रामपंचायत असावी. म्हणजे 1000 लोकवस्ती जर असेल आणि 5 किलोमीटर त्रिज्येचे अंतर जर तुम्हाला त्या ठिकाणी आढळत असेल तर त्या ठिकाणी एक ग्रामपंचायत असावी. नंतरची शिफारस आहे, स्थानिक स्वराज्य संस्थांना अधिक व्यापक आर्थिक अधिकार मिळण्याची गरज आहे. म्हणजे अधिक व्यापक आणि आर्थिक अधिकार. त्यानंतर बघा, जिल्हा नियोजनाची संपूर्ण जबाबदारी पूर्ण वेळ अधिकाऱ्यावर सोपवावी. पूर्ण वेळ. नंतर जिल्हा परिषदेची सदस्य संख्या किमान 40 व कमाल 75 असावी. म्हणजे कमीत कमी 40 आणि जास्तीत जास्त 75 एवढी असावी. कुणाची तर जिल्हा परिषद सदस्य संख्या. अशा प्रकारे आपण काय केलेले, या समितीची म्हणजेच कोणती समिती, प्राचार्य पांडुरंग बापू पाटील समिती, या समितीच्या शिफारसी बघितलेल्या आहेत. आता आहे बघा अतिमहत्त्वाचा टॉपिक, महाराष्ट्र पंचायत राज. इम्पॉर्टंट टॉपिक आहे. तर बघा यामध्ये काय सांगितलेले, महाराष्ट्र शासनाने वसंतराव नाईक यांच्या अध्यक्षतेखाली एक लोकशाही विकेंद्रीकरण समिती नेमली. तुम्हाला यावरही प्रश्न विचारू शकतात, त्यामुळे इम्पॉर्टंट टॉपिक आहे, इम्पॉर्टंट पॉईंट आहे. नंतर पंचायत राजची रचना कशी करता येईल याबाबत विचार करण्यासाठी ही समिती नेमली गेली. कशासाठी ही नेमली गेली तर पंचायती राज्याची रचना कशी करता यावी यासाठी एक लोकशाही विकेंद्रीकरणाची समिती नेमली. नंतर बघा, नाईक समितीने जिल्हा हा नियोजन आणि विकासाचा प्रमुख घटक मानावा अशी सूचना केली. नाईक समितीने केलेल्या शिफारशीनुसार 1961 मध्ये महाराष्ट्र जिल्हा परिषद आणि
पंचायत समिती कायदा मंजूर झाला किंवा करण्यात आला. त्यानुसार 1 मे 1962 रोजी महाराष्ट्रामध्ये पंचायती राजची स्थापना करण्यात आली. म्हणजेच 1 मे 1962. बघा, महाराष्ट्रामध्ये कधी स्थापन करण्यात आली याचा उल्लेख तुम्हाला जवळपास व्हिडिओमध्ये 3 ते 4 वेळेस झाला आहे. 1 मे 1962 रोजी महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची स्थापना करण्यात आली. तर मित्रांनो बघा, अशा प्रकारे आजचा आपण पंचायत राज आणि समित्या त्यावरील 6 समित्या आपण आज पूर्णपणे पाहिलेल्या आहेत विथ स्पष्टीकरण, आणि त्याचबरोबर आपण प्रश्नसुद्धा यावर पाहिलेले आहेत. कसलाही प्रश्न यावरचा येऊ द्या, तुम्हाला यामध्ये त्याचं सोल्युशन नक्कीच मिळेल. त्यामुळे अशाच प्रकारच्या स्पर्धा परीक्षेच्या व्हिडिओसाठी, स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायचंही विसरायचं नाही. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.